वेलकम टू TCC. आज आपण बघणार आहे इंटिग्रेशन मधला स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा टॉपिक. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे हा स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा. थोडासा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा, कारण आहे की हा टॉपिक थोडासा लेंदी आहे म्हणून कॉम्प्लिकेटेड. आता सर्वात आधी तुम्हाला क्वेश्चन पडणार की स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे तर हे कसं ओळखायचं. पहिले मी सांगतो तुम्हाला की हे प्रॉब्लेम कसं ओळखायचं आणि त्याच्यानंतर मग आपण बघू याच्या स्टेप. आता हे प्रॉब्लेम कसं ओळखायचं बघा. जर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन जर a प्लस बी साइन एक्स आला, काय आला? a प्लस बी काय आला? साइन एक्स आला, किंवा इथं मायनस आला, इथं डिएक्शन आला, किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस बी कॉस एक्स आला, किंवा इथं मायनस आला, प्लस किंवा मायनस येते, किंवा इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन a साइन एक्स प्लस बी कॉस एक्स असं आलं, किंवा एखादा प्लस पण येऊ शकते, प्लस मायनस कोणतं येऊ शकते, आणि ए मध्ये कोणताही नंबर आला तर तुम्हाला याच्यात स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करावं लागते. काय करावं लागते या टॉपिक मध्ये? स्टँडर्ड सबस्टिट्यूशन करावं लागते. आता बघा, याच्या आधी आपण एक टॉपिक बघितला होता इंटिग्रल बेस्ड ऑन वाला. त्याच्यात साइनला स्क्वेअर होता, कॉसला स्क्वेअर होता, साइनले स्क्वेअर, कॉसले स्क्वेअर होता, पण याच्यामध्ये स्क्वेअर नाहीये. तर इथं जर समजा साइन एक्स आला, जेव्हा जेव्हा तुम्हाला साइन एक्स दिसेल, साइन एक्सच्या जागी तुम्हाला पुट करावं लागेल 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. जर cos x आला तर cos x च्या जागी पुट करावं लागेल 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि dx च्या जागी पुट करावं लागेल dx च्या जागी पुट करावं लागेल dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, सॉरी 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, वेअर t म्हणजे होते tan x बाय, वेअर t म्हणजे काय होते? tan x बाय 2. हे आहे तुमची स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. हे कोणती आहे? स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. याच्यात दोन पार्ट पडतात. हा आहे पार्ट नंबर 1. तुम्ही म्हणता सर मग पार्ट नंबर 2 काय? पार्ट नंबर 2 बघून घ्या. पार्ट नंबर 2 बघा काय आहे तर. पार्ट नंबर 2 बघा. जर पार्ट नंबर 2 आला, दोन पार्ट आहे त्याच्यात. तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस बी साइन 2x आहे. a प्लस बी साइन 2x, प्लस किंवा मायनस ओळखण्यासाठी सांगून राहिलो. 1 अपॉन a प्लस किंवा मायनस कॉस 2x आलं dx, इथं बघा dx अपॉन a साइन 2x प्लस b कॉस 2x आलं, प्लस किंवा मायनस मध्ये. तर इथं साइन x साइन 2x जागी काय पुट करतात? जसं साइन x च्या जागी पुट करतात 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, तसं साइन 2x च्या जागी पण तेच पुट करावं लागेल 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. विषय क्लोज. जसं cos x च्या जागी पुट करता तुम्ही 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, तसंच cos 2x च्या जागी पुट करावं लागते 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. जसं dx च्या जागी पुट करता तुम्ही 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, फक्त इथे चेंजेस होते. dx च्या जागी फक्त तुम्हाला पुट करावं लागते dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 2 लागत नाही, इथं 2 लागला पण. आणि वेअर t ची व्हॅल्यू लिहायला लागेल तुम्हाला t इज इक्वल टू tan x. इथे x बाय 2 नाही, इथं tan x लागेल. पाहू घ्या मल्टिपलचा टॉपिक. हे दोन टाइप पार्ट लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 प्लस 2 साइन x, 3 प्लस 2 साइन x. आता हे प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 साइन x. सर्वात आधी काय करायचं? लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 प्लस 2 साइन x. त्याच्यानंतर इथं आपला टॉपिक आहे स्टँडर्ड सबस्टिट्यूशनचा. आता कधी लक्ष ठेवा, 1 अपॉन a प्लस बी साइन एक्स आलं, a मायनस बी साइन एक्स आलं, a प्लस बी कॉस एक्स आलं, a मायनस बी कॉस एक्स आलं, तर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. साइन एक्स आहे की साइन एक्स, साइन एक्स च्या जागी पुट करावं लागते तुम्हाला. साइन एक्स च्या जागी पुट करावं लागते 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. काय पुट करावं लागते? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मी वर लिहून दिलेलंच आहे. आणि तसा dx च्या जागी पुट करावं लागते आपल्याला 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि वेअर tan x by 2 is equal to t,
वेअर टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू काय टी. आता तुम्ही असं सर कुठं लिहून दिलं हे पावर लिहून दिलं मी तुम्हाला दाखवतो पण एक वेळा. हे पाहिजे आहे साइन एक्सच्या जागी पुट काय केलं आपण 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कॉस एक्स नव्हता आला मग हे पुट नाही केला आपण एक्सच्या जागी पुट केलं 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि वी वेअर टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय टू किंवा टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू टी. हे वेअर आहे. एवढं झाल्यावर ही व्हॅल्यू याच्यात पुट करायची. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात त्याला. याला काय म्हणतात स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. हे व्हॅल्यू याच्यात पुट करायची. आता बघा आय तर आय सोपीच आहे प्रॉब्लेम काहीच नाही याच्यात. dx ची जागी dx ची व्हॅल्यू पुट करायची 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. तुम्ही म्हणता सर इथे हे असं का पुट करू राहिलो आपण मला आम्हाला तर काहीच समजून नाही राहिलं. कारण माहित आहे काय साइन एक्सचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा. साइन एक्सचा फॉर्म्युला माहित आहे काय आहे 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा बाय 2. या साइनचा फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचा अप्लाय करून ते सबस्टिट्यूशन करून हे सॉल्व्ह करावं लागते. तर त्याच्यासाठी काय केलं माहित आहे का या प्रॉब्लेम वाल्यांनी की त्यांनी हे काय केलं हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन तयार केलं. असं जर टॉपिक आला तर काय करायचं स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. हे याच्या आधीच्या पण 5-6 स्टेप आहेत ते स्किप केल्या आणि हे डायरेक्टली शॉर्टकट मध्ये. म्हणून एवढं काही तुम्ही काही लक्ष देऊ नका त्याच्या इकडे. साइन एक्स आलं तर पुट करसा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. dx आला तर पुट करसा 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. dx च्या जागी पुट केला आपण 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा 3 जसाच्या तसा 2 जसाच्या तसा आणि साइन एक्स च्या जागी पुट करसा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. एवढं तर सर्वाले करताच येते. काहीच ते आपण कॉपी पेस्ट करू आलो काहीच नाही आहे. एवढं तर सर्वाले करताच येते काही प्रॉब्लेम नाही. हे पहा dx सेकंड dx जागी पुट काय केलं 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सॉरी dx जागी पुट करायचं 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि साइन एक्स च्या जागी पुट करायचं 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. साइन एक्स च्या जागी 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि dx च्या जागी 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग आता हे वरचं सध्या जसंच्या तसं ठेवा. वरचं जसंच्या तसं म्हणजे कसं ना इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर जसंच्या तसं अपॉन हा 3 जसाच्या तसा या 2 न वर मल्टिप्लाय करा. 2 इंटू 2 किती होते सांगा बरं 2 इंटू 2 4 म्हणजे 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्याच्यानंतर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथं क्रॉस मल्टिप्लाय करा. हे 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर जसाच्या तसं तिरपा गुणाकार. जर इथं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येते 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. हे पहा डायरेक्ट 3 इंटू 1 3 3 इंटू टी स्क्वेअर 3t स्क्वेअर प्लस 4t आणि अपॉन आहे 1 प्लस टी स्क्वेअर. अपॉन आहे 1 प्लस टी स्क्वेअर. हा दुसरा नंबर तिसरा चौथा नंबर सेम सेम येतेच तर ते काय होते कॅन्सल. मग काय राहिलं इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t. हे राहिलं वरचा 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आणि खालचा टॉपिक झाला थर्ड टर्मचा. इथून झाली तुमची थर्ड टर्म तयार. आणि आता हे प्रॉब्लेम तुम्हाला थर्ड टर्म सॉल्व्ह करायचा. dt अपॉन हे सर्व प्लसच्या प्लस मध्ये असल्यामुळे आपण याला असं लिहू 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3. पण थर्ड टर्म मध्ये पण एक हे आहे थर्ड टर्म मध्ये लक्षात द्या या टी स्क्वेअरच्या समोर काहीच नाही पाहिजे. इथं टी स्क्वेअरच्या समोर 3 लागलेलं आहे. टी स्क्वेअरच्या समोर काय लागलेलं आहे 3 लागलेलं आहे. तर 3 कॉमन काढू आपण. 3 काय काढू कॉमन काढू. आता 3 जर कॉमन काढला 3 जर काय काढला कॉमन काढला तिथं राहिलं टी स्क्वेअर. आता इथं 3 आहे काय 3 आहे काय नाही मग 4t डिवाइडेड बाय 3. इथं 3 होता कॉमन काढला राहिला 1. आता यातला जो 3 आहे हा कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे i इज इक्वल टू आता झालं 2/3. तुम्ही म्हणता सर हा 2/3 कसा कारण की 3 अपॉन मध्ये म्हणून मग इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t स्क्वेअर प्लस 4t बाय 3 प्लस 1. त्याच्यानंतर आता हे सॉल्व्ह करायला घेऊ थर्ड टर्म. आता इथून प्रॉब्लेम झाला तुमचा थर्ड टर्म काय फॉर्म्युला थर्ड टर्मचा सांगा बरं. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x होता पण इथं t असल्यामुळे t 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथं लिहायचं 1/2 कोएफिशियंट ऑफ t म्हणजे ते t च्या समोरचा t च्या समोर किती आहे 4/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं बे एक बे बे दोन्ही 4 मग इथं राहिला 2 म्हणजे थर्ड टर्म काय येते 2 चा स्क्वेअर येते 4 आणि 3 चा स्क्वेअर येते 9. बे एक बे बे दोन्ही 4 इथं राहिला 2 चा स्क्वेअर येते 4 3 चा स्क्वेअर येते 9. त्याच्यानंतर हे इक्वेशन लिहून घेऊ आपण म्हणजे इक्वेशन होतं असं t स्क्वेअर प्लस 4t
अपॉन 3 प्लस 1. आता इथं आपली थर्ड टर्म सांगा बरं, थर्ड टर्म काय आली? थर्ड टर्म किती आली? 4 थर्ड टर्म किती आली? 4 तर आपण अप्लाय कधी करतो थर्ड टर्म? एक तर टी च्या नंतर 4t अपॉन 3 च्या नंतर 4 आणि एक सर्वात शेवटी -4 एक सर्वात शेवटी -4 त्याच्यानंतर जिथून थर्ड टर्म आपण अप्लाय करतो तिथे एक अंडरलाईन मारू. सांगा टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येते? टी. इथं प्लस असला तर लिहितो प्लस. 4चं स्क्वेअर रूट किती येते? 2. 9चं स्क्वेअर रूट किती येते? 3. म्हणजे टी प्लस 2/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येते? टी. प्लस असला तर प्लस. 4चं स्क्वेअर रूट येते 2. 9चं स्क्वेअर रूट येते 3. इथं प्लस 9 into 1 9. 9 मधून 4 गेले 5. 5/9. त्याच्यानंतर याचा स्क्वेअर रूट काय लागते आपल्याला, आणि याले पण आपण क्रॉस मल्टिप्लाय करून टाकू. t into 3 3t 3t प्लस 2 अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा 3 into t 3t 3t प्लस 2 अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर रूट अंडर रूट ऑफ 5. 9 चा स्क्वेअर रूट 3 इन ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे हा टॉपिक याच्या जागी पुट करा. टी स्क्वेअर प्लस 4t/3 प्लस 1 याच्या जागी हे इथं या इक्वेशन मध्ये पुट करा. म्हणजे आपलं इक्वेशन असं आहे, I इज इक्वल टू 2/3 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन याच्या जागी हे 3t प्लस 2/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √5 अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं लागते स्टँडर्ड फॉर्म्युला. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन मध्ये लागते स्टँडर्ड फॉर्म्युला. किंवा सर कोणता फॉर्म्युला आहे की इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. फॉर्म्युला आहे 1 अपॉन a tan इनवर्स x बाय 1 अपॉन a tan इनवर्स x बाय प्लस c. इथं आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू. तर स्टँडर्ड फॉर्म्युला जर अप्लाय केला तर कसं येणार? हा 2/3 जसाच्या तसा I इज इक्वल टू 2/3 जसाच्या तसा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर 1 अपॉन a म्हणजे होते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 5 अपॉन 3 टॅन इनवर्स x च्या जागी आहे 3t प्लस 2 अपॉन 3 आणि a च्या जागी किती आहे अंडर रूट ऑफ 5 अपॉन 3 प्लस c. हा 3 आणि हा 3 काय झाला? कॅन्सल. इथं दुसरा आणि चौथा सेम कॅन्सल. काय येते? I इज इक्वल टू वर आलं 2 into 1 2 अपॉन अंडर रूट ऑफ 5 टॅन इनवर्स 3t प्लस 2 अपॉन अंडर रूट ऑफ 5 प्लस c आणि शेवटी t च्या जागी रिप्लेसमेंट. म्हणजे हे आहे फायनल आन्सर 2 अपॉन अंडर रूट ऑफ 5 टॅन इनवर्स 3 t काय पुट केलं आपण tan x/2 प्लस 2 अपॉन अंडर रूट ऑफ 5 प्लस c. हे तुमचा फायनल आन्सर आहे. प्रॉब्लेम इज कम्प्लीट. लक्ष द्या एक मिनिट. एक वेळा प्रॉब्लेम डबल रिपीट करतो, शांततेनं रिपीट करतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि नंतर लिहा. सध्या लिहू नका. लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 प्लस 2 sin x. तर जर sin x आलं तर पुट काय करसाल 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. जर dx आलं तर पुट काय करसाल 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि वेअर tan x/2 इज इक्वल टू t. ते हा dx आहे dx च्या जागी पुट करसाल 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथं sin x आला तर sin x च्या जागी पुट करायला लागते 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. बाकी काहीच नाही केलं ना, काहीच नाही केलं. हे पहा हा dx काढला त्या जागी 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि sin x काढला 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. पहिला आपला कॉलम कंप्लीट झाला. त्याच्यानंतर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे जसं तसं ठेवलं. हा 3 जसं तसा या 2 न मल्टिप्लाय केला. 2 into 2 किती होते सांगा बरं? 2 into 2 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. नंतर हे जसं तसं ठेवलं 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं 3 into 1 3 into t स्क्वेअर 3t स्क्वेअर आणि हा 4t जसं तसंच आणि अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि नंतरच्या स्टेप मध्ये काय केलं 1 प्लस टी स्क्वेअर 2 नंबरवर आणि 1 प्लस टी स्क्वेअर 4 नंबर.
2 नंबर आणि 4 नंबर सेम सेम असेल तर कॅन्सल झाला, सेम सेम कॅन्सल. मग करायला इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t. हा वरचा 2 कॉन्स्टंट घ्या, तर याले मतलब कॉन्स्टंट आता चला या ना, मग तुम्ही बाहेर, आता सध्या तुमचं काम नाहीये, कायले फालतू इथं गोंधळ करता प्रॉब्लेम मध्ये. हा 2 बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन, आणि याला थोडं पद्धतशीर, हे सर्वचे सर्व प्लस मध्ये होतं तर पद्धतशीर दिलं. पहिली लिहिलं 3t स्क्वेअर, मग लिहिलं 4t आणि प्लस लिहिलं 3. मग तुम्हाला जर समजा तुम्ही जर बघितलं की हे प्रॉब्लेम आहे थर्ड टर्मचा, इथं प्रॉब्लेम झाला थर्ड टर्म तयार. मग थर्ड टर्म तयार झालं तर टी स्क्वेअरच्या समोर आपल्याला काहीच पाहिजे नाही, मग टी स्क्वेअरच्या समोर आहे 3. टी स्क्वेअरच्या समोर किती आहे 3 आहे, तर 3 काढला कॉमन. 3 काय काढला कॉमन, 3 जर कॉमन काढला तिथं राहिलं टी स्क्वेअर, इथं 3 नव्हता तर 4t डिवाइडेड बाय 3, इथला 3 कॉमन काढला, इथं राहिलं 1. मग हा खालचा 3 काहीच कामाचा नाहीये, काहीच कामाचा नाही. मग या 3 ले मतलब 3 काय म्हणतात कॉन्स्टंट आता 3, तुमचं काही काम नाही इथं, कशाला गोंधळ करू राहिले तुम्ही. आणि सध्या सोशल डिस्टन्सिंगचं काम चालू आहे, कोरोना आहे आपल्या इकडे, मग चला मग बाहेर व्हा तुम्ही, कारण कोरोना चालू आहे. मग हा बाहेर गेला 2/3. मग इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 4t अपॉन 3 प्लस 1. आणि आता हे प्रॉब्लेम आपण करू थर्ड टर्म सॉल्व. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे 1/2, इथं t असल्यामुळे कोएफिशिएंट ऑफ t चा ब्रॅकेट स्क्वेअर 1/2, कोएफिशिएंट ऑफ t म्हणजे t च्या समोरचा, t च्या समोर किती आहे 4/3 इन ब्रॅकेट स्क्वेअर. इथं भाग गेला, बे एक बे, बे दोन्ही 4, इथं राहिलं 2, 2 चा स्क्वेअर किती येते 4 आणि 3 चा स्क्वेअर किती येते 9. आता हे थर्ड टर्म आपण अप्लाय कधी करतो t च्या नंतर. हे पाहता, हे डबल लिहिलं मी, t स्क्वेअर प्लस 4t/3 प्लस 1, इथं लिहिलं t स्क्वेअर प्लस 4t/3 प्लस 1. आणि आता आपण इथं थर्ड टर्म अप्लाय कधी करतो t च्या नंतर. हे पहा, t स्क्वेअर प्लस 4t/3 हा प्लस 4/9, हा प्लस 4 आणि एक मग मायनस 4/9, एक प्लस लिहिलं तर एक काय लिहिलं मायनस 4/9. आणि जिथं थर्ड टर्म आपल्याला अप्लाय करायचे तिथं काय केलं बघा, आता टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, इथं अंडरलाईन मारली, टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, इथे येते टी, इथं प्लस असलं तर लिहायचं प्लस, प्लस असलं तर प्लस, 4 चं स्क्वेअर रूट येते 2 आणि 9 चं स्क्वेअर रूट येते 3, म्हणजे t प्लस 2/3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं, 1 into 9, 1 into 9 9, 9 minus 4 5/9. मी इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं, 3 into t 3t प्लस 2 अपॉन 3. इथं याचा स्क्वेअर रूट काढला, 5 चा स्क्वेअर रूट अंडर रूट ऑफ 5, 9 चा स्क्वेअर रूट 3, आणि हे आहे का हे 3t प्लस 2 अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ 5 अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर याच्या जागी पुट केलं. इथं हे पहा, i इज इक्वल टू 2/3, i इज इक्वल टू 2/3 इंटिग्रेशन ऑफ हा dt, आणि इथं t स्क्वेअर प्लस 4t अपॉन 3 प्लस 1 याच्या जागी बघा t स्क्वेअर प्लस 4t अपॉन 3 प्लस 1 च्या जागी पुट केलं, हे 3t प्लस 2 अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 5 अपॉन 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं फॉर्म्युला अप्लाय केला, 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा फॉर्म्युला, 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, 1 अपॉन a tan इनवर्स x बाय a प्लस c. शिकलो आपण हे 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा फॉर्म्युला. हा 2/3 जसाच्या तसा 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, 1 अपॉन a म्हणजे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 5 अपॉन 3 tan इनवर्स x च्या जागी आहे 3t प्लस 2 अपॉन 3, 3t प्लस 2 अपॉन 3, आणि a च्या जागी आहे अंडर रूट ऑफ 5 अपॉन 3. हा 3 वर आहे, दुसरा आणि चौथा सेम सेम कॅन्सल, म्हणजे काय राहिलं, आणि हा पण 3 3 कॅन्सल, 2 into 1 2 अपॉन अंडर रूट ऑफ 5 tan इनवर्स 3t प्लस 2 अपॉन अंडर रूट ऑफ 5 प्लस c, आणि t च्या जागी रिप्लेसमेंट, t काय होता tan x/2, t काय होता tan x/2. बाकी हे प्रॉब्लेम इज कंप्लीट. प्रॉब्लेम नंबर सेकंड, इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 2 प्लस 3 cos x. हे कॉसचं जर आलं ना तर थोडं बरं वाटते, कारण की कॉसचे प्रॉब्लेम सोपे राहतात, माहिती आहे का. कॉसचे प्रॉब्लेम काय राहतात सोपी, याच्या थर्ड टर्म यूज करायची गरज नाहीये. बघा प्रॉब्लेम कसा आहे, लेट कन्सिडर i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 2 प्लस 3 cos x, dt अपॉन 2 प्लस 3 cos x. तर सर्वात आधी काय करायचं माहिती आहे का, स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. cos x च्या जागी पुट करायचं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे dt नाही आहे, सॉरी चुकलं माझं, इथं dx पाहिजे, ते नंतर येते. dx च्या जागी पुट करायचं 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, dx च्या जागी पुट करायचं 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि वेअर
where tan x by 2 is equal to t. Where tan x by 2 is equal to t. Where tan x by 2 is equal to t. आता प्रॉब्लेम कसा करायचा लक्षात. तर सर्वात पहिले I is equal to इंटिग्रेशन ऑफ हा dx. dx लगे पुढे कसा 2dt upon 1 plus t square. 2dt upon 1 plus t square. Upon 2 plus 3 cos x लगे पुट करायचं 1 minus t square upon 1 plus t square. dx लगे पुट करायचं 2dt upon 1 plus t square. cos x लगे पुट करायचं 1 minus t square upon 1 plus t square. 2dt upon 1 plus t square upon 2 plus 3. या 3 ने पहिले मल्टिप्लाय करा. 3 into 1 किती होते 3. 3 into minus t square minus 3t square upon 1 plus t square. टू dt upon 1 plus t square. 3 into 1 3. 3 into minus t square minus 3t square. इथं क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे I is equal to integration of 2 dt upon 1 plus t square. हे पहा 2 into 1 2 plus 2 into t square 2t square plus 3 minus 3t square upon 1 plus t square. दुसरा आणि चौथा सेम 100% सेम येते. कॅन्सल. I is equal to integration of 2 dt upon 2 plus 3 किती होते सांगा. 2 plus 3 किती होते 5 आणि 2t स्क्वेअर मधून 3t स्क्वेअर गेले. दोनातून 3 गेले मायनस t स्क्वेअर. पहा प्रॉब्लेम सोपी झाले. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. 2 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. इधर आलं dt अपॉन 5 मायनस t स्क्वेअर. या 5 चा स्क्वेअर रूट काढा. 5 चा स्क्वेअर रूट काढलात काय येते 5 चा स्क्वेअर रूट काढला तर अंडर रूट ऑफ 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर. फॉर्म्युला काय इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. 1 upon a square minus x square. फॉर्म्युला 1 upon 2a log of mod मध्ये a plus x upon a minus x plus c. वन अपॉन a square minus x square म्हणजे 1 upon 2a अंडर रूट ऑफ 5 log of mod मध्ये a काय आहे अंडर रूट ऑफ 5 प्लस x अपॉन अंडर रूट ऑफ 5 मायनस x प्लस c. x नाही आहे पण इथं t असल्यामुळे इथं t आहे. इथं t आणि हा टू गेट कॅन्सल आणि फायनल आन्सर आहे इथं लिहितो. I is equal to 1 upon अंडर रूट ऑफ 5 log mod मध्ये रूट 5 t च्या जागी पुट केलं tan x by 2 अपॉन रूट 5 मायनस tan x by 2 प्लस c. हे फायनल आन्सर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा.